पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. आज आपण प्रार्थनेच्या अगदी सुरुवातीलाच अनेक लोकांनी साक्ष दिलेला आहे की देवाचा अनुभव त्याला आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका क्षणामध्ये एवढ्या अनुभवातून मी गेलं तर त्याचा अर्थ आहे की पवित्र आत्मा जोरदार कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामध्ये अनेक लोक गेली अनेक दिवस त्रासातून जातो. कडच्या त्रासातून गेलं म्हणून बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक त्रासाला पण एक अर्थ आहे. हालेलुया हालेलुया. तुम्ही कोणाच्या हातातून एखाद्या परिस्थिती स्वीकार करताय त्यावर अवलंबून सर्व गोष्टी आहेत. ज्ञानी लोक प्रत्येक गोष्ट प्रभूच्या हातातून घेतात. हालेलुया. प्रभूने दिलं प्रभूच्या हातातून घेतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले प्रभू इम्मानुएल आहे. प्रेज द लॉर्ड. इम्मानुएल असलेले प्रभू आपल्या सोबत आहे. कधी आहे? कधी आहे? चांगल्या दिवसामध्ये पण आहे आणि वाईट दिवसामध्ये पण आहे. कारण त्याचं नावच इम्मानुएल म्हणून आहे. सोबत आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लूका शुभवर्तमानामध्ये 21वा अध्यायातील 19वा वचन आपण ऐकूया. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. हालेलुया. कधी जीव मिळवाल? संकटामध्ये त्रासामध्ये तुम्ही धीराने टिकून राहिलं तर तुम्ही आपले जीव मिळवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे संकट आहे, हे जे त्रास आहे, हे तारण मिळवण्यासाठी असलेल्या महत्वाच्या पहिले पायऱ्या आहे. त्रास चालू झालं तर लगेच चंचल व्हायला नको. ध्यानात येत आहे? ध्यानात येत आहे? हालेलुया. त्रास प्रत्येकाच्या वाटेत येणार. त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे पप्पा मम्मी भाऊ मित्रमंडळी हालेलुया प्रीती करणारे लोक यातील अनेक लोक तुम्हाला धरून देणार. हालेलुया. माझ्या नावाने अनेक लोक तुमचा द्वेष करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी प्रभू सांगत आहे तरी तुमच्या डोक्यावरच्या एका केसाला सुद्धा धक्का बसणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकट चालू झालं तर एकच गोष्टी बोलत बसायचं काहीही होऊ दे मी टिकून राहणार. मी टिकून राहणार. पौलाने तिमोथीला पण याच गोष्टीच्या संबंधामध्ये इशारा दिलेला आहे. तिमोथीला लिहिलेले दुसरं पत्र पहिले अध्याय 9वा वचन. हालेलुया. 8वा वचनामध्ये सांगितलेलं आहे की शुभवर्तमानाच्या विषयी किंवा शुभवर्तमानाविषयी मी आज जे काही म्हटले आहे माझ्याविषयी तुला लाज वाटायची काही गरज नाही. तू लाज वाटून घेऊ नकोस. शुभवर्तमानाच्या संबंधामध्ये तुझ्या जीवनामध्ये जेव्हा त्रास होणार
क्लेश होणार. हालेलुया. बिनधास्त त्यामध्ये भाग घे. शुभ वर्तमानाच्या विषयी जेव्हा त्रास तुझ्या वाटेत येणार, आनंदाने त्यामध्ये सहभागी व्हायचे. शुभ वर्तमानाच्या संबंधामध्ये त्रासातून कधी कधी जायला लागणार, तडजोड करायला नाही जायचं. तर तुम्ही शुभ वर्तमानाला दुसरा काहीतरी करून ठेवा. हालेलुया. हालेलुया. शुभ वर्तमान घेऊन जाणे, घेऊन फिरणे, शुभ वर्तमान जगणे सोपं काम नाही. तुम्ही शुभ वर्तमान जगायला चालू होत आहे तेव्हा छोटा मोठा त्रास आपल्या वाटेत येत आहे, हात वर करायचा नाही. यांच्याकडे जायचं आहे का, त्यांच्याकडे जायचं आहे का, मागे जायचं आहे का, पुढे जायचं आहे का, विचार करायची गरज नाही. हालेलुया. शुभ वर्तमान तुझ्याकडे आहे, तू त्रासातून जात आहे तेव्हा जाणायचं मी इम्मानुएल बरोबर चालतो. जाणायचं ज्याने मला पाठवलेला आहे तो पुढे जाऊन बोललेला नाही, मी तुझ्या सोबत आहे म्हणून बोललेला आहे. हालेलुया. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोकांना मी सांगितलं, त्रासातून जात आहे ना, एक हात मातामरीच्या हातात द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांनी मला सांगितलं, फादर झोप लागत नाही. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, झोपायला पडताना माता मरियाला सांगा माझे हात पकडा म्हणून. हालेलुया. क्लेशातून त्रासातून शेवटच्या क्षणापर्यंत जगलेली आई तुम्हा प्रत्येकाच्या दुःखाच्या क्षणामध्ये मला जवळ घेतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सायन्स सांगत आहे, लहान बाळ पप्पाला मम्मीला मिठी मारून झोपले तर त्या बाळाला इनर हिलिंग भरपूर भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. नवरा बायको त्रासातून जात असेल तर एकमेकांच्या मिठीत जर झोपले, हालेलुया, तिथे भयंकर मोठा इनर हिलिंग भेटत आहे म्हणून सांगतात, सायन्स सांगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या विज्ञानाच्या पलीकडचं विज्ञान आहे माता मरियाच्या हातामध्ये आपले हात देणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या हातामध्ये आपले हात देणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांनी जीवनाचा साक्ष दिलेला आहे. हालेलुया. खरोखर रात्रभर माता मरियाने मला पकडलेला आहे ते अनुभव मला मिळाला. बरोबर झोप लागली. ऑल्टर मध्ये माता मरियाचा एक फोटो आहे. हालेलुया. आम्हाला आईकडे बाळ येशू झोपलेले फोटो आम्हाला असं चालू पण झालं नाही. तेव्हा किस्सा प्रार्थना चालू असताना एक तरुण मुलगा या फोटोकडे बघत माता मरियाला सांगितलं, माता मरिया मला तुझ्या बाळाचं खूप हेवा वाटते. गेल्या 15 वर्ष मी झोपलं नाही आणि बघा बाळेशू किती गोड प्रमाणे तुझ्या छातीमध्ये झोपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. 15 वर्ष न झोपलेले मुलगा, तेव्हा हे सर्व भाग नव्हता. इकडे डॉर्मेटरी होता वरती, तिथे डॉर्मेटरी मध्ये तो झोपायला पडला. हालेलुया. सकाळी मिस्सा झाली. मिस्सा झाल्यानंतर ना नाश्ता झाले. कोणी नाही, आम्ही फादर सिस्टर मात्र इकडे आहेत.
हालेलुया. आम्ही सर्व लोक शोधत आहोत हा कुठे गायब झालं. हालेलुया. शेवट कोणतरी जाऊन बघताना डॉर्मेटरी मध्ये अजून घोरत झोपलेला आहे. हालेलुया. 15 वर्षांमध्ये या पोरांनी 15 तासापेक्षा जास्त एकदा झोपले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. शुभ वर्तमान तुम्ही हृदयामध्ये ठेवलं तर एक परीक्षण तुमच्या वेळेत येत आहे. या परीक्षणातून तुम्ही जाताना एक त्रास, एक तर तुम्हाला सोडून जायला सांगणार, मागे फिरायला सांगणार. हालेलुया. नाही तर तुम्ही बळकट होणार आणि सांगणार माझ्या सोबत कोणतरी आहे, मी त्याला ओळखतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. एका डोळ्यातून घाण निघत आहे, असे डोळ्याच्या संबंधामध्ये त्रास होत आहे. अशा एका व्यक्तीला प्रभूने कृपा आणि आशीर्वाद दिलेला आहे. पायाच्या खालच्या भागातील सांधे कमजोर झाल्यासारखा होऊन ताकद कमी पडल्यासारखा त्यांना वाटत आहे. पवित्र आत्म्याने त्यांना स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी डोळ्याच्या उष्णता देवाने काढून टाकलेला आहे. गुडघ्याच्या संबंधातील काही दुखणे प्रभूने दूर केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मनातील हेतूंना आशीर्वाद देवो. आमेन.